गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलमध्ये कॉर्पोरेट टॅरोमध्ये. आज आपण डिस्कस करणार आहोत की मुलांकानुसार तुमच्यासाठी लकी जॉब्स कुठले आहेत, तुमचा लकी डे कुठला आहे आणि तुमचे लकी कलर्स कुठले आहे. तत्पूर्वी प्रेयर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सो फ्रेंड्स, जाणून घेऊयात आपण की मुलांक 1 यांचा लकी जॉब कुठला आहे. आता मुलांक 1 कुणाचा असतो? ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला झालेला आहे त्यांचा मुलांक आहे 1. मुलांक 1, काल आपण किंगडम बघितलं आहे आपल्या नंबर्सचं. एक इमॅजिनरी किंगडम आपण बघितला आहे. त्याच्यात नंबर 1 ह्याचा जो कारक ग्रह आहे तो आहे सूर्य. सूर्य कोण आहे? सूर्य आहे राजा. राजा कसा असतो? राजा म्हटलं की आपल्या मनात काय येतं? राजा म्हटलं की आपल्या मनात येतं एक धडाडी, एक चिकाटी, नेतृत्वपणा, नेतृत्ववादी वृत्ती. राजाचं अजून काय आपल्याला माहीत आहे तर पंक्च्युअलिटी. तर मुलांक नंबर 1 ही लोक अतिशय प्रगतिशील, सुंदर, पर्सनॅलिटी पण जर त्यांची बघितली तर ती खूप छान राजबिंडा पर्सनॅलिटीचा म्हणतो ना आपण, तसे नंबर 1ची माणसं असतात. त्याच्यानंतर त्यांच्याकडे बघितलं की आपल्याला सहजच एक भीती मनात येते, आदरयुक्त भीती म्हणू शकता तुम्ही, कारण ते लोक तसे असतात. ते लोक खूप पंक्च्युअल असतात, ते लोक खूप डिसिप्लिन्ड असतात आपण म्हणू शकतो. जसं सूर्य असतो, सूर्य खूप पंक्च्युअल असतो, सूर्य खूप डिसिप्लिन असतो. सूर्याचं असं कधीच नाही आज मूड नाही, मी नाही उगवणार, आज मी आळस करतोय, असं कधीच नसतं, राईट. सो जसं सूर्य आहे तसंच सूर्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स या लोकांमध्ये आहेत. हे लोक बिलकुलही आळशी नसतात, डिसिप्लिन्ड असतात, पंक्च्युअल असतात. जर तुम्ही नंबर 1वर बॉर्न आहात आणि तुम्ही अजूनही सक्सीड झालेले नाही, याचा अर्थ तुम्ही तुमच्या नॅचरल कॅरेक्टरिस्टिक्सपासून दूर गेलेले आहात. म्हणजे काय तर तुम्ही तुमची डिसिप्लिन सोडली आहे, तुम्ही तुमची पंक्च्युअलिटी सोडली आहे, तुम्ही तुमची धडाडी सोडली आहे. या लोकांसाठी उपाय काय असतो तर या लोकांनी पहिलं सगळ्यात आधी पंक्च्युअल असणं सुरू करावं. पंक्च्युअलिटी म्हणजे काय तर कुणीही सांगावं की आत्ता एवढे वाजलेत, म्हणजे हा व्यक्ती हे काम करत असेल. उदाहरणार्थ आपण घेऊयात की XYZ व्यक्ती आहे, तर त्याच्या घरातल्यांना हे सांगता आलं पाहिजे की अरे 9 वाजलेत म्हणजे तो ऑफिसला गेलेला असेल, 10 वाजलेत म्हणजे त्याची ही मीटिंग शेड्यूल्ड असेल. म्हणजे तुमचं टाईम टेबल, जसं सूर्याचं टाईम टेबल सगळ्यांना माहीत आहे की सूर्य किती वाजता उगवणार आहे हे सगळ्यांना माहीत असतं, सूर्य किती वाजता अस्त होतो हे सगळ्यांना माहीत असतं, माध्यान्याला सूर्य कुठे असतो हे सगळ्यांना माहीत असतं. सो जेव्हा तुमचं टाईम टेबल इतकं स्ट्रिक्ट असतं, जेव्हा तुमचं टाईम टेबल एवढं पंक्च्युअल असतं, तेव्हा तुम्ही सक्सीड करता. सो नंबर 1 वाल्यांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिसिप्लिन अँड पंक्च्युअलिटी. इफ यू आर डिसिप्लिन अँड इफ यू आर पंक्च्युअल, नो वन कॅन स्टॉप यू गेटिंग सक्सिडेड. ह्या लोकांची वृत्तीच अशी प्रगतिशील असते. बरं, सूर्य कोणाचा ऐकतो का? सूर्य कोणाखाली दबून जॉब करतो का? सूर्य कोणाची आज्ञापालन करतो का? इतर ग्रहही त्यांची एनर्जी सूर्यापासून घेत असतात. सूर्य हा एनर्जी देणारा आहे. सो इतरांना मोटिवेट करणं, इतरांना एनर्जी देणं, इतरांना ट्रॅकवर आणणं, हे काम नंबर 1 वाल्यांचं आहे. सो नंबर 1 वाल्यांसाठी जॉब कुठले आहेत तर ते लोक गव्हर्नमेंट जॉबमध्ये खूप चांगलं करतात, ते लोक रिसर्च वर्क खूप चांगलं करतात, ते लोक सायंटिस्ट खूप चांगलं करतात. ते लोक कुणाच्याही अंडर दबून काम करू शकत नाही. त्यामुळे त्यांनी इनिशियली जॉब जरी घेतला तरी जॉबमध्ये सुद्धा टॉप मोस्ट लेवल पोझिशनला पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ते लोक कुणाच्याही अंडर झुकून जास्त वेळ काम करू शकत नाही किंवा अशा पोझिशनला पोहोचतात जिथे इतर लोक त्यांना रिपोर्ट करत असतात. सो दिस इज हाऊ नंबर 1 पीपल आर. दे कॅन बी गुड सायंटिस्ट, दे कॅन बी गुड रिसर्चर्स, बट द बेस्ट थिंग फॉर देम इज दे कॅन बी गुड बिझनेसमॅन. शक्यतो ॲट सम पॉईंट ऑफ लाईफ प्रत्येक नंबर 1 वाल्यांना हे वाटत असतं की मला स्वतःचा बिझनेस करायचा आहे, कारण बिझनेसमध्ये त्यांची स्वतःची ओनरशिप असते. बिझनेससुद्धा ते लोक एकटेच करतात, सहसा पार्टनरशिपसाठी जात नाहीत.
सो आणि त्यांना सांगणं सुद्धा हेच आहे की तुम्हाला पार्टनरशिप जास्त रुचणार सुद्धा नाही, तुम्ही शक्यतो स्वतःहूनच बिझनेस करा. आता नंबर 1 वाल्यांसाठी लकी डे कुठला आहे? कारग्रह आहे सूर्य. सो लकी डे आहे संडे. आणि शेड्स कुठल्या आहेत लकी तुमच्यासाठी? तर सूर्योदयापासूनच्या सूर्यास्तापर्यंतच्या सगळ्या शेड्स या तुमच्यासाठी लकी आहेत. तुम्ही बघू शकाल सूर्योदयाच्या वेळेस आकाशात कुठल्या छटा असतात, सूर्याच्या कुठल्या छटा असतात. ठीक आहे. सो राईट फ्रॉम ऑरेंजिश, पिंकिश, गोल्डन, ब्रॉन्झ, कॉपर, ह्या ज्या शेड्स आहेत सूर्याच्या राईट फ्रॉम द सनराईज टू सनसेट, ह्या सूर्याच्या ज्या काही शेड्स आहेत या सगळ्या शेड्स तुमच्यासाठी लकी आहेत. तुमचा लकी जेम आहे रुबी. सो तुमच्याबद्दल इतर काही जाणून घ्यायचं असेल तर प्लीज कमेंट मी अँड लेट मी नो की इफ दिस कॅरेक्टरिस्टिक्स मॅच विथ नंबर 1. ठीक आहे. आता आपण वळूयात नंबर 2 कडे. नंबर 2 मुलांक ज्यांचा आहे तो कोण आहे? सो कुठल्याही महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 या तारखेंना जर तुमचा जन्म झालेला आहे तर तुमचा मुलांक आहे 2. मुलांक 2 कुणाचा आहे? तर मुलांक 2चा कारकग्रह आहे चंद्र. चंद्र कसा आहे? चंद्र सूर्याच्या बरोबर विरुद्ध आहे. सूर्य म्हणजे आग, सूर्य म्हणजे तळप, सूर्य म्हणजे ॲग्रेशन. तर चंद्र कसा आहे? चंद्र शीतल आहे, चंद्र शांत आहे. सूर्याच्या पूर्ण अपोजिट. सूर्य एकटाच फिरतो, चंद्र एकटा कधीही राहू शकत नाही. चंद्र एकटा कधीही राहू शकत नाही. चंद्राबरोबर जसं चंद्र आकाशात येतो त्याच्या आधीच बरेचदा तारेही आलेले असतात. सो आणि चंद्र मुडी भयानक आहे. चंद्र रोज एकच सारखा नसतो. चंद्राच्या कला दर 2.25 दिवसांनी बदलतात. सो तशी ही लोक अतिशय हळवी, मुडी, इतरांवर डिपेंडेंट अशी आहेत. इमोशनल जरी असली तरी ते लोक खूप इंटेलिजंट सुद्धा आहे, कलाप्रेमी आहेत. सो अशा लोकांसाठी जॉब कुठले असतील तर ऑब्व्हियसली जे कलेशी रिलेटेड जे जॉब आहे, जसं म्युझिक कंपोजिशन आहे, सिंगिंग आहे, ॲक्टिंग आहे, कलेविषयीचे जॉब्स, किंवा तुम्ही रायटिंग करू शकता, तुम्ही उत्तम लेखक होऊ शकता. त्याच्यानंतर यांच्यात इमोशन्स खूप असल्यामुळे दे कॅन बी गुड नर्सेस, नर्सिंग रिलेटेड जॉब, सर्व्हिस इंडस्ट्री. यू कॅन बी द बेस्ट होम मेकर्स. तुम्ही जर बघितलात तर बेस्ट मॉम्स, बेस्ट होम मेकर्स आर नंबर 2. ओके. कारण मुळातच इमोशनल असलेली ही लोक, ह्यांच्यात सेवाभाव हा खूप असतो. सो हे सेवाभाव म्हणून हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री तुम्ही म्हणू शकता, हॉटेल इंडस्ट्री म्हणू शकता, की इतरांसाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे, ही जी सेवाभाव वृत्ती त्यांच्यात असते त्याच्याशी रिलेटेड जॉब ते करू शकतात. दे आर द बेस्ट नर्सेस. एखाद्या आजारी माणसाला तुम्ही नंबर 2 व्यक्तीच्या हातात द्या, तो माणूस व्यवस्थित रिकवर झाल्याशिवाय मुलांक नंबर 2 वाले त्यांना सोडत नाही. दे आर द बेस्ट नर्सेस, दे आर द बेस्ट डॉक्टर्स, दे आर द बेस्ट सपोर्ट इंडस्ट्री. जर आपली चालली असेल तर ती नंबर 2 वर चाललेली आहे. आता नंबर 2 जे आहे यांचा लकी डे आहे मंडे. लकी शेड्स तुमच्यासाठी आहे व्हाईट, क्रीम, लव्हेंडरसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता, ग्रीन कलरसुद्धा तुमचा आहे. सो दीज आर युअर लकी शेड्स. आता आपण हे लकी शेड्स आणि लकी डेज का सांगतोय तर सपोज तुमचा त्या मुलांक आहे नंबर 2, मुलांक 2 आहे आणि तुमची काही कामं जर बरेच दिवसांपासून रखडली आहे तर ज्या दिवशी तुमचा लकी डे आहे त्या दिवशी आणि जो तुमचा लकी कलर आहे त्या कलरचे आयदर कपडे कॅरी करा, त्या कलरची कुठली तरी वस्तू तुमच्यासोबत कॅरी करा, किंवा त्या कलरचा साधा रुमालही तुम्ही कॅरी केला तर ती कामं लवकर होण्याची किंवा कमी ऑब्स्टॅकल्समध्ये होण्याची शक्यता असते. म्हणून आपण लकी कलर, लकी डे सांगत आहोत. सो तुमचा लकी कलर आहे व्हाईट, लव्हेंडर, क्रीम आणि ग्रीन. दिस वॉज अबाउट नंबर 2. सो अतिशय प्रेमळ नंबर 2 आपला मुलांक झालेला आहे. तुम्हाला जर मुलांक 2 वाल्यांबद्दल किंवा तुमचा मुलांक 2 आहे आणि तुम्हाला स्वतःबद्दल अजून डिटेल जाणून घ्यायचं असेल तर प्लीज लेट मी नो थ्रू द कमेंट्स. यू कॅन डायरेक्टली कॉन्टॅक्ट मी. माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेला आहे. आता वळूयात नंबर 3 कडे. नंबर 3 ह्यांचा कारकग्रह आहे ज्युपिटर म्हणजे गुरु.
कुठल्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 या तारखांमध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे हे मूलांक नंबर 3 वाले लोक. आता मुळात ज्युपिटर हा कारक ग्रह आहे, म्हणजे ह्यांच्या इंटेलिजन्सची तर आपण दादच दिली पाहिजे. सो नंबर 3 वाल्यांसाठी जॉब्स कुठले असतील, गुरूंची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, गुरु टीचर आहेत मुळातच. सो शिकावं तर गुरूंकडून, आणि गुरु कुठले आहेत तर ते धर्मगुरू आहेत. सो ह्यांनी काय शिकवावं ते मेडिटेशन, शिकवावं ते स्पिरिच्युअलिझम. सो 3 नंबरवाल्यांशी रिलेटेड जे जॉब आहेत हे उत्तम स्पीकर होऊ शकतात, हे उत्तम प्लॅनर्स होऊ शकतात, हे उत्तम इव्हेंट ऑर्गनायझर्स होऊ शकतात. दे कॅन रन अन NGO, दे कॅन बिकम CAs. सो हे जे जॉब्स आहेत कॅटेगरीज, दॅट इज फॉर नंबर 3. गुरुशी रिलेटेड जे काही जॉब्स आहेत ते तुम्ही करू शकता. कॉमर्स रिलेटेड जॉब आहेत, CA बनवू शकता तुम्ही. हे कामं सगळे उत्तमरित्या पार करू शकता. तुमचा लकी कलर आहे व्हायलेट, पिंक, आणि तुमचा लकी डे आहे गुरुवार. जेम तुमच्यासाठी आहे पुष्कराज. जर मी व्हाईट नंबर 2 वाल्यांसाठी लकी जेम जो आहे तो आहे मोती, आणि जर नंबर 1 साठी लकी जेम जर मी सांगायचे विसरले असेल तर तो आहे रुबी, ज्याला आपण मराठीत माणिक म्हणतो. पर्ल इज फॉर नंबर 2, ज्याला आपण मोती म्हणतो. आणि फॉर नंबर 3 लकी जेम इज येलो सफायर, ज्याला आपण मराठीत पुष्कराज म्हणतो. सो हे ग्रह, तुमच्या ग्रहानुसार तुम्ही हे जेम्स आपण तुम्हाला तुमच्या रेफरन्ससाठी दिलेले आहेत. सो भेटूयात पुन्हा एकदा उद्या विथ मूलांक नंबर 4, 5 and 6. एन्जॉय अ संडे, हॅव अ हॅपी वीकेंड. उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये, जिथे आपण जाणून घेऊयात मूलांक 4, 5 आणि 6 यांचे लकी जॉब्स, यांचे लकी कलर्स आणि यांचे लकी जेम्स. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय हे मला नक्की कळवा. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. बाय बाय.